अशी अनेक उदाहरणं दिल्यामुळे कोर्ट प्रभावित झालं असेल तर आनंद आहे असं मला वाटतं. त्याच्या पलीकडचं आणखी एक गोष्ट त्यांनी सांगितलं की मग त्यांनी सिम्बलच्या बद्दल विषय केला आमच्या निशाणीच्या संदर्भात. आणि मग निशाणीच्या संदर्भात तुम्हाला मला वाटतं मी पण अनेकदा बोललोय की पक्ष आणखीन हा सतत विषय येतोय, लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी. आणि या संदर्भात त्यांनी शेवटी उदाहरण दिलं, माझ्यासोबतचा माणूस जर गेला तर तो पक्षाचा मुख्य होऊ शकतो का, आणि जर तुम्हाला तर पक्षांतर्गत त्यांनी हा वाद घातला असता आणि मागणी केली आणि त्याला जर तिथं संविधानात्मक करतात. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील आजची सुनावणी संपली आहे. खासदार अरविंद सावंत यांनी या संदर्भात आपली स्पष्टीकरणाची भूमिका माध्यमांसमोर येऊन मांडलेली आहे. दरम्यान शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी संपली आहे. तो आपल्या सादिक अलीचा केस होतो, मग सुभाष देसाई साहेबांच्या केसचा सुद्धा उल्लेख येत राहतो आणि मग राणा केस, ते 2-3 केसेस सतत येत राहतात उल्लेख. आणि त्या उल्लेखात त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीनं पक्ष आणखी विधिमंडळ पक्ष हा निरंतर आहे. काल त्यांनी सिब्बलांनी पण सांगितलं होतं विधिमंडळ पक्षाची मर्यादा आहे 5 वर्ष. तो आकडा वरखाली होत जाईल, निवडणुकीत काही होईल पण पक्ष हा असाच राहतो. आणि त्या पक्षातली माणसं जर इकडनं तिकडे गेली म्हणून पक्ष जात नाही. पण आज विधानसभा गेली, विधानसभेचे सदस्य गेले पण पक्ष गेला असं होत नाही, आणि ते त्यांनी मांडलेलं आहे. आता यानंतर सुप्रीम कोर्टाला सुद्धा अशा पद्धतीनं न्याय देता येईल. पुन्हा इलेक्शन कमिशनकडे नको असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. आम्ही त्याच्याच विरोधात तुमच्याकडे आलेलो आहोत. इलेक्शन कमिशनकडे पुन्हा कुठे चुकून जर विचार आला आमदार अपात्रता प्रकरणात तू तिकडे पाठवू नये, असा निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे हे त्यांनी कामत यांनी असंही म्हटलं. हा मुद्दा सांगितला गेला की निर्णय हा आमदार अपात्रतेच्या अनुषंगाने घ्यायचा आहे, कारण तो मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा खरं आहे ना. ते मला वाटतं अनेकदा त्यांनी सांगितलं हा पाया आहे ना. एकदा जर तो पायाच घडला, अपात्र झालं, मग पक्षाचा विषयच येत नाही ना पुढचा. मग चिन्ह देणार, नाव देणार, विषयच येणार नाही. म्हणून ते अपात्र व्हायला हवेत आणि ते अपात्र करू शकता. त्यांनी सगळे उदाहरण जे सगळं सांगितलेलं आहे आणि अपेक्षा आहे कोर्टाकडनं बघू आपण. त्यांनी युक्तिवाद करत असताना असंही म्हटलं की जर तुम्ही फक्त विधिमंडळ पक्षाच्या आधारावर किंवा आमदारांच्या संख्येवर ठरवता, तर जेव्हा तुम्ही युतीमध्ये लढता तेव्हा मिळणारी मतं मित्र पक्षाची. त्यांनी एक केला ना, युक्तिवाद केला की मिळणारी मतं कोणत्या पक्षाची आहेत कसं कळणार तुम्हाला. हाही एक युक्तिवाद त्यांनी त्यावेळेला केलेला आहे आणि ते स्पष्ट आहे ना. म्हणजे जर तुम्ही असं कारण इलेक्शन कमिशनच्या डोक्यात काहीतरी त्यावेळेला आलं होतं की एवढे आमदार आहेत म्हणून म्हणजे एवढी मतं आहेत, तर ही मतदार हा काही पक्षाचा कार्यकर्ता नसतो ना, तो पक्षाला मतं आणि ते युतीत लढलेले असतात, तेव्हा ती मतं कोणाची हे ग्राह्य धरता येणार नाही असं त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे. महत्वाचं आहे ते. आज क्या आप जानते हो कि आज भी हमारे वकील माननीय देवदत्त कामत जी ने प्रभावित ढंग से माननीय सर्वोच्च न्यायालय के सामने अपनी बाजू रखी और कहा कि पहले तो उन्होंने बात की कि कल परसों में आप जानते हो कि माननीय सर्वोच्च न्यायालय की इस तरह से अभी निर्णय देने का दे सकते हैं कि अभी दे सकते हैं क्या. तो उन्होंने कहा क्योंकि उनके समझ में था कि ये तो काल मर्यादा हो गया, वो तो उस वक्त थे, अभी क्या कर रहे हैं उनको, एकेडमिक हो गया. तो उन्होंने कहा कि नहीं ऐसे दे सकते हैं और इतने उदाहरण दे दिए उन्होंने. लिखित में तो बहुत ज्यादा लिखित, कर्नाटक हाईकोर्ट केरला हाईकोर्ट का दिया, उत्तर प्रदेश हाईकोर्ट का दिया, हरियाणा हाईकोर्ट का दिया, कलकत्ता हाईकोर्ट का दिया, बाद में सुप्रीम कोर्ट का भी निर्णय बता दिया. खासदार अरविंद सावंत आपली प्रतिक्रिया देत होते. दरम्यान आम्ही आमच्या मार्गावर योग्य असून मतदानातला आकडा म्हणजे पक्षाचा आकडा नाही, पक्ष संघटनेची स्वतःची एक भूमिका असते. ती युतीतली मतं देखील मतदानात ग्राह्य धरली असेल तर त्या सगळ्या मतांचा आकडा हा निवडणूक आयोग आहे का पक्षाचा आकडा म्हणून कसा काय स्वीकारू शकतो. शिवसेना आणि पक्ष आणि चिन्हासंदर्भातल्या भूमिकेसंदर्भात आज ठाकरे गटाकडनं आपले युक्तिवाद मांडण्यात आलेले आहेत. मागचे 3 आठवडे सिब्बल यांच्यानंतर मागचे 2 दिवस हे देवदत्त कामत यांनी आपले युक्तिवाद मांडलेले आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील आजची सुनावणी संपलेली आहे. मोठी बातमी आपण पाहतोय. विधिमंडळ पक्षाला मर्यादा असतात पण राजकीय पक्ष कायम राहतो असे विधान सावंत यांनी केले आहे.